तर मित्रांनो, कसे आहात सगळे? वेलकम बॅक झालंय तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा एकदम ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. तर आज आपण मित्रांनो हे मिनी डीजे ब्लेंडर लाईट बनवणार आहोत. सो व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. सो व्हिडिओला लास्टपर्यंत नक्कीच बघा अँड स्टार्ट करूया आता आपल्या व्हिडिओला. सो हे वाली ब्लेंडर लाईट बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला सर्वात पहिले एक 3x3 सेंटीमीटरचे कार्डबोर्डचे पीस कट करून घ्यायचे आहेत 2. अँड त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यावर नाही का आपल्याला एक असं एक्स टाईपचा मार्क करून घ्यायचा आहे. सो त्याच्यावर मित्रांनो एक्स म्हणून आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, ज्याच्यावर की आपण जे आपले लाईट आहे ते कुठं सेट करायचं ते आपल्याला कळेल. अँड त्याच्यानंतर मित्रांनो लाईटसाठी आपण हे वाले लाईट्स यूज करणार आहोत. व्हाईट कलरचे LED लाईट्स मी यूज करणार आहोत मित्रांनो. अँड जर तुम्हाला येलो कलरचे लाईट्स यूज करायचे आहेत सो तुम्ही ते पण यूज करू शकता. सो अँड त्याच्यानंतर मित्रांनो जे आपण हे एक्स मार्क केलं होतं त्याच्यावर आपण 4 सर्कलर जे स्पॉट आहेत ते बनवून घेतलेले आहेत, ज्याच्यावर की आपण आपली लाईट फिक्स करणार आहोत. तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला 2 छोटे छोटे होल्स करून घ्यायचे आहेत पर सर्कलमध्ये, ज्याच्यामध्ये आपण आपले लाईट्स इन्सर्ट करू शकेल. सो आता आपण मित्रांनो हे जे लाईट्स आहेत त्याला या कार्डबोर्डमध्ये इन्सर्ट करून घेऊया. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो चारी पण जे लाईट्स आहेत ते आपण याच्यामध्ये इन्सर्ट केलेले आहेत. अँड त्याच्यानंतर मित्रांनो कनेक्शन बघा कसे करायचे आहेत. सो या साईडचे जे दोन्ही लाईटचे टर्मिनल आहेत त्याला एक साईड एक साथ कनेक्ट करून घ्यायचं आहे. आणि जे दुसऱ्या साईडचे दोन्ही टर्मिनल्स आहेत त्याला एक साथ कनेक्ट करून घ्यायचं आहे. सो याला कनेक्ट करण्यासाठी मित्रांनो हे वाला आपण कॉपर वायर यूज करणार आहोत. सो तुम्ही बघू शकता कसं याला कनेक्ट करायचं आहे. सिम्पली मित्रांनो याला जे दोन्ही पण लाईटचे प्लस टर्मिनल आहेत त्याच्यासोबत एक वायर आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे. अँड त्याच वायरला दुसऱ्या साईडचे जे अजून 2 लाईट्स आहेत त्याच्यात प्लस टर्मिनलसोबत कनेक्ट करून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो लाईटचं जे कनेक्शन आहे ते आपण केलेलं आहे. लाईक एक छोटासा आपण कॉपरचा वायर घेतलेला आहे आणि त्याला या प्रकाराने मित्रांनो आपण कनेक्ट करून घेतलेला आहे. सो तुम्ही बघू शकता कॉपर वायरचं आपण एक यू टाईपचं जे स्ट्रक्चर आहे ते पॉझिटिव्हसाठी बनवून घेतलेलं आहे. अँड सेम दुसऱ्या साईडचं जे मधली साईड आहे जे की निगेटिव्ह आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण एक कॉपरचा वायर कनेक्ट करून घेतलेला आहे. सो त्याच्यामध्ये मित्रांनो वायर लावून आपण चेक करून घेऊया. सो बघू शकता चारी पण जे लाईट्स आहेत ते एकदम छान प्रकाराने वर्क करत आहेत. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो चारी पण लाईट्स एकदम भारी वर्क करत आहेत. अँड आता मित्रांनो याच्यानंतर याचं जे बॉक्स राहते जे याचं स्ट्रक्चर राहते ते आपण बनवून घेऊया. सो त्याच्या आधी मित्रांनो आपण याचे जे सगळे कनेक्शन आहे त्याच्यावर ग्लू गन लावून घेऊया, ज्याच्यानं की एकदम स्ट्रॉंग बनेल. अँड त्याच्यानंतर मित्रांनो एक अशी 1.5 सेंटीमीटरची पट्टी घ्यायची आहे जे की कार्डबोर्डची आहे. जर तुम्हाला PVC पाईपनं बनायचं असेल तर तुम्ही त्याच्यानं पण बनवून घेऊ शकता. माझ्याकडे PVC पाईप अवेलेबल नाही सो मी याच्यानं बनवून घेणार आहोत. अँड त्याच्यानंतर मित्रांनो हे जे बॅक साईडचं जे पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला होल करून घ्यायचं आहे. अँड त्या होलमधून मित्रांनो जे पण आपले लाईटचे 2 वायर्स आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्या आपल्याला होल्समधून बाहेर काढून घ्यायचे आहे. सो एवढं झाल्याच्यानंतर मित्रांनो वायरला आपल्याला जे आहे ते थोडंसं बेंड करून घ्यायचं आहे, ज्याच्याने की आपण जे बॅक साईडचं जे पार्ट आहे ते त्याच्यावर फिक्स करू शकेल. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो याच ठिकाणी आपण याला असं करून घेतलेलं आहे. अँड त्याच्यानंतर त्याच्यावर हे जे आपण स्ट्रीप घेतली आहे ते आपण लावून घेऊया.
सो स्ट्रीप तुम्ही याच्या अनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जे कोणताही ग्लू अवेलेबल आहे त्याच्यानं तुम्ही याला स्टिक करून घेऊ शकता. लाईक मी हे ग्लू गननं स्टिक करणार आहोत. खूपच सोपं असणार आहे. ग्लू लावायचं आहे आणि त्याच्यावर जे स्ट्रीप आहे ते डायरेक्टली पेस्ट करून घ्यायची आहे. सो सिमिलरली मित्रांनो बाकीचे जे 3 साईड्स आहेत त्याच्यावर पण आपल्याला हे स्ट्रीप अशी ग्लू लावून पेस्ट करून घ्यायची आहे. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो हे जे ब्लेंडरचं स्ट्रक्चर आहे ते लाईट पूर्णपणे अशी दिसत आहे. सो हे लाईटमध्ये मित्रांनो आपण 4 LEDs यूज केलेले आहेत. अँड आता मित्रांनो या लाईटचं जे 90% काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे. बाकीचं जे 10% काम आहे ते आहे कलरिंग. सो या ब्लेंडरवर मित्रांनो आपण हे ब्लॅक कलरचा पेंट कलर करून घेऊया. सो आता आपण स्टार्ट करूया लाईटला कलरिंग. My heart rages around like an ocean in my head because there are so many things that I left unsaid. I can almost feel you walking in the distance, but I know that it's not reality. If you are echoing around inside these parallel dimensions all alone, know I'll find you in my dreams. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो लाईट जे आहे ते पूर्णपणे बनवून रेडी झालेली आहे. अँड जे ब्लॅक कलर आहे ते पण किती छान पॉलिश आपल्याला दिसत आहे. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो हे लाईट अशी दिसत आहे. अँड याच्यामध्ये आपण जसं की मी सांगितलं होतं 4 लाईट्स यूज केलेल्या आहेत. अँड जर तुमच्याकडे येलो कलरचे LEDs अवेलेबल असेल सो तुम्ही हे सेम लाईट येलो कलरची पण बनवू शकता. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो हे जे लाईट आहे ते रिअल ब्लेंडरवाणी दिसत आहे, जे की रिअलचा फोटो मी इथं टाकून देईल. सो तुम्ही बघू शकता रिअलवाली जे ब्लेंडर आहे ते पण अशीच दिसते. अँड आपण पण मित्रांनो एक छोट्या साईजची आपण ब्लेंडर बनवून घेतलेली आहे. अँड याचा पण मित्रांनो सेटअप लवकरच आपण आणणार आहोत. अँड या लाईटसोबत मित्रांनो आपण सेटअप लवकरच घेऊन येणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. अँड व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जाऊन नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी गुड बाय. Inside these parallel dimensions.